साठविला हरी जे हे हृदय मंदिरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. हरियाला हता हरियाला हता मग कैची भय चिंता त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरो न देउरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. समचरण सरोजम सांद्र निलाबुदा जगननेत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा बरोबर म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुडी जाती त्रिपुडी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णा तटीओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणाभरू साष्टांग हे नमन गा. राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर. तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम सीताराम हनुमान 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 हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान साठविला हरी जे हे हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. अभंग तुकोबारायांचा आहे. चार चरणाचा बहुतेक पाठ असलेला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही, अभंग पाठातला आहे. प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला. या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो म्हणजे असा. यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश तुकोबारा यातून करतात का जीवनामध्ये सफलत्वाच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताचं चिंतन करा, भक्ती करा. तो हातात येतो आणि एकदा का हातात आला मग कशाची चिंता राहत नाही.
कशाचं भय राहत नाही. जीवाची सकळ चिंता नष्ट होते, फक्त तो हातात यावा. हरी आला हाता मग गैची भय चिंता. तुम्ही म्हणाल आम्हाला कशाची चिंता आहे? दिवस बदलला का चिंता बदलते बर का. प्रत्येकाची चिंता वेगळी आहे. काळ बदलला, वेळ बदलली, अवस्था बदलली का चिंता बदलत राहते. मग चिंताच समूळ जीवाची नष्ट करण्याची ताकद जगामध्ये फक्त एका व्यक्तीत आहे. त्याला पांडुरंग म्हणतात, परमात्मा म्हणतात, ईश्वर म्हणतात. तोच एक असा आहे का तुमची चिंता नष्ट करू शकतो. तो हातात यावा. एकदा का हातात आला मग चिंता राहत नाही. ही पहिली अवस्था. नंतर उंच अवस्था आहे. आमच्या रोमारोमातून त्याचं चिंतन व्हावं, सकल इंद्रियानं त्याचंच भजन करावं. त्या गवळणीसारखं प्रत्येक रोमातून कृष्ण परमात्मा असावा. आमच्या प्रत्येक इंद्रियाला ज्या दिवशी धर्म कळेल, डोळ्याने त्याला पाहावं, हातानं त्याचं चिंतन, टाळी वाजवावी, पायानं पंढरपूरची वाट, त्यानंतर मुखानं त्याचं चिंतन. हे ज्या दिवशी होईल, प्रत्येक इंद्रियाकडून नारायण जोडण्याची सामुग्री जी दिलेली आहे, त्या दिवशी या अवस्थेला आम्ही प्राप्त होऊ शकतो का हृदयामध्ये त्याला साठवता येईल. आणि एकदा का साठवला, साठविला हरी. आणि या मंदिरामध्ये, हृदयरूपी मंदिरात तो का साठवला का मग जीवाचा व्यापार सफल होतो, त्याची इरझार थांबते. मग पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू कशामुळे? वासना शिल्लक राहिली, जन्म घ्यावा लागतो. आणि मग भजन करणारा, चिंतन करणारा, त्याची वासना शिल्लक राहत नाही का? जरी राहिली शिल्लक तरी वासनाच हरिरूप बनते. त्याची झाले अंगे हरिरूप. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आगा कर्मे जै उरावे तरी ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. आणि या न्यायाने पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो. भजन करणाराची वासना जरी राहिली तर वासना हरिरूप होते. म्हणून चिंतन करा, त्याचं भजन करा, मिळल तितका वेळ. बघा आपला व्यापार, जीवन सफल होईल. जीवन सफल होण्याच्या दृष्टीनं काय काय गोष्टीची आवश्यकता त्या या अभंगामध्ये तुकोबराय प्रतिपादन करतात. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. मी ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपलं पवित्र प्रशस्त प्रसन्न असलेल्या या पवित्र अशा आपलं हे वडनेर भैरव आणि या ठिकाणी प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी यशवंतराव विठोबा भालेराव यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, लीलाव यशवंत भालेराव, माणिकराव वामन, सुहास यशवंत, सुमन मधुकर दौंगे, गणेश साहेबराव, संजय यशवंत, समीर यशवंत, किसनबाई बाळासाहेब जगताप, संदीप बाजीराव, समस्त भालेराव परिवार वडनेर भैरव आणि या निमित्तानं उपस्थित असलेली गुणवान मंडळी, सुंदर असं गायन करणारे, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज पोहोचलाय असे आमचे मित्र रविदासजी महाराज मते, त्यानंतर गुरुजी या ठिकाणी आहेत, त्यानंतर आकाश महाराज गोड असं गायन करणारे आमचे कोपरे महाराज, बरोबर ना आठवण? समस्त ही सगळी प्रवीण महाराज ना, प्रवीण महाराजांचे विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्थेची ही सगळी विद्यार्थी मंडळी आहेत. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मी आलोय असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे अतुल महाराज, त्यानंतर महेश दादा आणि गोड असं मृदंग असा मोकळा चालवतो टन 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 आमचे विवेक महाराज. गोड असं व्यक्तिमत्व आणि मोठा वारसा आहे, हातही गोड. त्यानंतर हार्मोनियम वाजवणारी आमची मुक्ताबाई श्रद्धा, बरोबर का? गोड असा हात आहे आणि या वयामध्ये एवढं डेअरिंग तिचं फार मोठी असणार आहे भविष्यामध्ये ती. हो, आणि सुंदर. कारण मते बाबांना खूप तिचं अगदी कौतुक वाटलं, कारण त्यांची मुलगी अशीच आहे, ज्ञानेश्वरी हिच्यासारखी गोड असं गायन करणारी. म्हणून सिस्टीमवाले दत्तू महाराज कोकाटे, त्यानंतर अक्षय दादा भालेराव यांच्या माध्यमातून सेवेचा योग आला. ज्ञानेश्वर माऊली, नितीन महाराज कोपरे या ठिकाणी उपस्थित आहेत. करू सुरुवात आता.
पुण्यस्मरण 10वा वर्ष श्राद्ध म्हटलं काही विषय ठरलेला असतो, परंतु आलटून पालटून थोडस त्या विषयाकडे यावं लागतं. तसं श्राद्धाचे कीर्तन फार काय तुमच्याकडे माझे झालेले नाही. फक्त तुमच्याकडे मी सप्त्याला आता आलो, त्याच्या आधी आलो होतो महेशकडं. त्याच्यानंतर एक झालंय वाटतं कुठेतरी, कुठेतरी मळ्यात झालं होतं. अभंगाच्या दृष्टीनं थोडीशी वाटचाल करायची. मनुष्य शरीर मिळालं आम्हाला काहीतरी करण्याकरता. ठरवलं वैकुंठात जाता येतं, ठरवलं मुक्त होता येतं, ठरवलं तर नरकातही जाता येतं. याला जंक्शन स्टेशन म्हणा. बऱ्याच लोकांना मनुष्य शरीर मिळालंय शरीर मिळालं नाही असं नाही, पण कळालं नाही. मनुष्य शरीर मिळू नये त्याच्यामध्ये जे व्हावं, आपला व्यापार सफल कशाने होईल या दृष्टीनं वाटचाल अनेक लोकांची त्या दिशेनं नाही. संत वाङ्मयापासून फार लांब काही जीव आहेत, त्यांना कळण्याकरता संत वाङ्मयातला विषय म्हणून या श्राद्धाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. त्या निमित्तानं सफलत्वाच्या दिशेनं वाटचाल कशी होईल हे संतांच्या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरी गाथा याची प्रमाण देऊन मी आपल्या समोर सांगेल की मनुष्य शरीराची सफलता भगवंताच्या भजनात आहे. विठ्ठलाची एक देखिली विठ्ठलाची एक देखिली विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मालाचे सार्थक विठ्ठलाची एक देखिली विठ्ठलाची एक देखिली विठ्ठलाची एक देखिली विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया, जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे. एकदा का त्याला पाहिलं का मग जीवाचा भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षयंते चाष्य कर्माने तास्मिन दृष्टी परावरे. आनंदाच्या स्वरूपाला जीव प्राप्त होतो, सर्व संशय छिन्न होतात. म्हणून त्याला पहा. विठ्ठलाची एक देखलिया, सकल इंद्रियाचा भाव. डोळ्याने त्याला पाहावं, आणि जर डोळे इतर काही पाहत असतील ना त्याचा चित्रपट मती गुरुजी इथं उमटतो, आणि इथं उमटला का इथून बाहेर पडतो. म्हणून बऱ्याच लोकांना चांगलं बोलणं माहिती नसतं, त्यांचं बोलणं छत्रीचा दांडा. इथं उमटलेलंच तसं आहे ना. डोळ्याने जे तुम्ही पाहतात ते इथं उमटतं बरं का. थोडं माफी मागून एक वाक्य बोलतो, 1 मिनिट बंद करा फक्त. ग्यारे सुख डोळे तुम्ही ग्यारे सुख डोळे तुम्ही ग्यारे सुख, डोळे तुम्ही ग्यारे सुख, डोळे तुम्ही ग्यारे सुख पहाविठो माझे मुख पहाविठो माझे मुख हे माझे 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 दोन्ही प्रमाण असे दिले गोड तुम्ही का डोळ्याने त्याला पहा आणि मग वाचन घेई. गोड नाम विठोबाचं मुखाला येईल वाचन. पण देवाचं नाव गोडच आहे. आम्हाला गोड वाटत नाही, आम्हाला गोड करण्याकरता चहा घ्यावा लागतो. हो. म्हणून डोळ्याने चांगलं पाहिलं का त्याचा चित्रपट इथं उमटतो, इथून बाहेर पडतो. रूपी जडले रे लोचना, रूपी जडले रे लोचना, रूपी जडले लोचना, रूपी जडले
पाय फिरा बले मन पाय फिरा बले मना रुपी जडले लोचन पाय फिरा बले मन पाय फिरा बले मना लोचना लोचना रुपी जडले लोचना रुपी जडले पैसे रावले मन पैसे रावले मन रुपी जडले पैसे रावले मन पैसे रावले मन देह बाबाला रुपी जडले लोचन आणि एकदा का त्याला डोळे भरून पाहिलं पायी स्थिरावले मन आणि मग देह भाव विसरला तुझं पाहता विठ्ठला त्याला पाहिल्यानंतर म्हणून या डोळ्याचा भाव आता प्रमाण इतके चालले का मी हालायलाच तयार नाही डोळे विषय निघलाच तर पुरच करून घेतो आता वृंदावनला कोणी गेलंय का वृंदावनाला गेलेलं याच्यातलं जर गेलं असेल कोणी तर लक्षात येईल कंसाचा बंदीखाना आहे त्याच्यावरती कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे मोराच्या पिसाचा टोप बसवलेला आहे त्याला इतका गोड आहे ना तो चेहरा असा शोभून दिसतो त्या मोराच्या पिसाने टोपनं 10 मिनिटं माणसाची नजर हटत नाही तिथून आणि मग तिथं असं म्हणावं वाटतं मेरे नैना लड गए मेरे नैना लड गए मेरे नैना लड गए मेरे नैना लड गए कुंज बिहारी से बाके बिहारी से 19 नैना लड़ गए 19 नैना लड़ गए अरे लड़ गए मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए ऐसी छवि देखी मैंने वृंदावन मोर मुकुट पे अड़ गए मोर मुकुट पे अड़ गए अड़ गए अड़ गए अड़ गए मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए डोळ्याची सार्थकता त्याला पाहण्यात मग इथं तो चित्रपट उमटतो मुळात आमच्या भजनाला अडथळा आणणार हेच आहे हे का एकदा मलिन झालं मग हे मळालं कशाना नाथ बाबा म्हणतात मी सांगतो भागवतामध्ये अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार हे अनादि संसार मालेच्या ठाई हे बाबा ह्याने मलिन झालंय ते आणि या चित्त मलिन झाल्यामुळं जगाचा मालक इथं नुसता डोकून पाहतो निघून जातो अरे अरे काम क्रोधानं भरलेला उकिरडा आहे आणि अडथळा आणणारे सगळे आत बसले ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाग भजन मार्गीचे माग मार्ग जीरा मार्ग जी हे तिन्ही जव जागती फार खतरनाक आहे तव बरी निकयाची प्राप्ती माझे कानची नायकती देव म्हणे हे तिन्ही फार कठीण आहे कोणती काम क्रोध आणि लोभ हेच तर भजनाला अडथळा आणणारे चित्ताला मलिन करणारे भजन न होऊ देणारे हे एक एक इतके कठीण आहे जाऊ द्या आपल्या चित्ताविषयी लय सोपं बोलू का कळण असं हे मलिन कशानं झालं हे तर लय वरचा विषय जवळच बोलतो आपल्या
शेजाऱ्याचा बंगला झाला ना, आपला जर बंगला झाला नाही, त्याची खंत इथं असते. चित्ताच्या तळमळे अंग पोळून निघता असं ती खुटी ठोकून घेतली. शेजाऱ्याचा बंगला आहे, आपला नाही. बर, ज्या दिवशी याचा बंगला झाला, वास्तू शांतीचा कार्यक्रम आहे, याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तो बंगल्याचा आहे का? जर बंगल्याचा असता तर कायम दिसला असता. फक्त 2 दिवस आनंद असतो. नेमका आनंद बंगल्याचा नाही, मग कशाचा आहे? ऐका, त्याने चित्तामध्ये खुटी ठोकून घेतली होती. बंगला असावा, ती खुटी निघाली. चित्त मोकळं झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. बर, 2च दिवस का टिकला? दुसरी ठोकून घेतली. बंगला झाला, पण 4 चाकी गाडी असावा. चित्त मोकळच नाही. मी एकच सांगितली, अशा किती निघतील आपल्या चित्तात, मोजता येणार नाही, असंख्य. आणि अजून एक बरं आहे मते गुरुजी, त्या एक सरेमध्ये आपल्या आत काय चाललेलं आहे त्याची झेरॉक्स येत नाही. म्हणून बरं आहे. नाहीतर इतके नाते तुटतील सांगतो तुम्हाला. वरून माणसं बोलतात सदाचार आणि आतून काम उसाळ्या मारतो. वरून प्रेमाच्या गप्पा मारल्या जातात, आतून क्रोध उसाळ्या मारतो. असं मलिन झालेलं हे चित्त आहे. याला जर शुद्ध करायचं असेल ना, नामा सरसाची हरिनाथ बाबा म्हणतात, रिगू लागे हृदया माझारी. भगवंताच्या चिंतनाशिवाय तो आतमध्ये प्रवेश करत नाही. चित्त मोकळं दिसलं का तो थांबत नाही, घुसखोरी करतो. आणि एकदा तुम्ही काम, क्रोध, लोभ बाहेर घातले का मग आतमध्ये बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण, नारायण बैसलांतरी नारायण. काम क्रोधावरी घातले बाहेरी, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण. कामक्रोधावरी घातले बाहेर, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण, बैसलांतरी नारायण, नारायण, नारायण. आणि एकदा का हे भजनाच्या माध्यमातून बाहेर गेले का मग बैसलांतरी नारायण. देव तसा मोकळं चित्त निर्मळ असल्याशिवाय तो येतच नाही. अहो, बसायला आपण चांगली जागा पाहिली, इथं किती सुंदर आहे. त्याच्यावर चटई टाकली, चटईवर काहीच कचरा नाही याची खात्री केली. वर खुर्ची टाकली, खुर्चीवर घाण नाही याची खात्री केली, मग बसलो. हा मरका जीव जर बसायला चांगली जागा पाहतो तर जगाचा मालक येवनी गोपाळ राये ते, येवनी गोपाळ राये ते, गोपाळ राय हे गोपाळ राय. मन चित्त करारे निर्मळ, मन चित्त करारे निर्मळ, गोपाळ राये ते, येवनी गोपाळ राये ते. चित्त करार निर्मळ. हे निर्मळ झाल्याशिवाय तो घुसखोरी करत नाही. आणि एकदा का देव म्हणतो मला आवडतोच तो. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मळ मनाचा मला आवडतो. लोकांबरोबर घातकी कृत्य करणारा, छल करणारा, कपट करणारा तो मला आवडत नाही. निर्मळ मनाचा. आणि एक आहे, निर्मळ मनाचे माणसं कोणी फसवतं, त्यांना फसतात ते, कारण ते निर्मळ असतं म्हणून फसतात. आणि असा देवाला आवडतो.
असा निर्मळ मनात येऊन गोपाळराव कवा असं झालंय का? कोणाच्या चित्तात आला का देव? येऊन बसला का हृदयामध्ये कोणाच्या? उदाहरण क्रमांक 1, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे आणि या गंगाखेडला दमा आणि करंडूबाई पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहे. पंढरपूरला प्रत्येक महिन्याच्या वारीला जायचं, पांडुरंगाला पाहायचं आणि परत निघायचं. एका वारीला आल्यानंतर पांडुरंगाच्या समोर उभा आहे दमा. पांडुरंगा, काय रूप दिसतंय तुझं? माझी नजर लागू नाही तुला देवा. असं त्याचं रूप पाहावं. कोणाची झाली दुष्ट तुला माझ्या पंढरी राया. अरे साधू संत येतात, तुला नजर लावून जातात, पण तुझ्यावर माया केली तितकी. तुला झाली, कोणाची झाली दुष्ट तुला माझ्या पंढरी. निघायच्या वेळेला अंतकरणामध्ये एक खंत होती. म्हातारपण जवळ आला, आमच्या कुळामध्ये वारी करणारं कोणी नाही याची खंत आहे देवा. मुलबाळ नाही, संसारिक मुलगा नकोय मला, फक्त माझ्या कुळात वारी चालू राहावी म्हणून मुलगा हवाय. संसारिक मागत नाही. आणि संसारिक मुलगा मला वाटतंय ज्यांना भरपूर आहे त्यांना विचारा, कस काय पाटील बरं आहे का? उलट जेवढी जास्त लेकर आहे तेवढं त्या बापाला त्रास आहे. परमार्थिक देवा, संसारिक नको. म्हणून मी सप्त्याच्या वेळेला एक वाक्य बोललो होतो, पुन्हा डबल रिपीट करतो. आईला मुलाला जन्म देणं आईचं आईपण ठरत नाही. मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला भगवंताचा भक्त बनवणं हे आईचं आईपण असतं. त्याला भक्त बनवा भगवंताचा, आणि आम्हाला असा मुलगा हवाय. जर उन्मत्त मुलगा जन्माला आला, आईचं पाप. मूर्ख जन्माला आला, बापाचं पाप. मग खिचू जन्माला आला, वंशाचं पाप. आणि आभागी जन्माला आला तो स्वतःचं पाप. पण याच्या उलटा एक श्लोक आहे. सुशील जन्माला आला, आईचं पुण्य. चतुर जन्माला आला, बापाचं पुण्य. त्याला फक्त कळावं कुठं सप्ताह चाललेला आहे, जीर्ण मंदिराचा उद्धार आहे, लगेच वर्गणी देऊन येतं, वंशाचं पुण्य. आणि स्वतः भाग्यवान जन्माला आला तर स्वतःचं पुण्य. सुशीलो मातृ पुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. त्याच्या उलटा एक आहे, उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, अदातव्य वंश दोषेन आत्मदोषेन अभाग्यता. म्हणून चांगला मुलगा, आम्हाला वारी करणारा मुलगा हवाय देवा. पण एक आहे बरं का, मुलगा जर चांगला निघला ना तर धन्यता पहिली आईला दिली. जो हिता जागा आहे आपुल्या, मग माता आपुलिया हिता जो आसे जगता, धन्य माता पिता दयाळिया, धन्य माता पिता दयाळिया. जो जागा आहे की आपलं लेकरू कसं असावं, भक्त असावा, वारकरी असावा, त्या अगोदर नंबर आईचा आला. धन्य त्याची माता, धन्य माता, आणि मग पिता तयाचा. आधी नंबर आईचा आहे. सावता बाबाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलंय. धन्य त्याची माता, धन्य
मुलगा असा जन्माला घातला का ज्याने जगाचा मालक साठवला, साठविला दाता त्रैलोक्याचा, म्हणून माता धन्य. मुलगा चांगला जन्माला जर घातला तर केवढा मोठा स्वाभिमान आईला संतांनी दिलाय. धन्य त्याचे माय प्रसव, धन्य त्याचे माय प्रसव, धन्य त्याचे माय प्रसव. नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण त्याची माय प्रसवले, धन्य त्याचे माय प्रसवले, धन्य त्याचे माय प्रसवले. घरी जातात दमा आणि करंडूबाई. संध्याकाळी स्वप्न पडलं, दमा तुला मुलगा नाही मुलगी होईल. मुलापेक्षा मुलगी तर कितीतरी चांगली म्हटली. विष्णू पुराणामध्ये श्लोक येतो, 10 पुत्रो समो कन्या आणि 10 कन्या समो तरू. 10 मुलाच्या समान एक मुलगी असते, 10 मुलाच्या समान एक मुलगी असते आणि 10 मुलीच्या समान एक झाड असतं. काय झाडाला तेव्हापासून, म्हणजे आता सांगतंय सरकार मायबाप की झाडे लावा झाडे वाढवा, आताच नाहीये, अगोदर पासून आहे. आणि 10 मुलीच्या किमतीचं एक झाड आहे. म्हणून माझी विनंती आहे, लावता नाही आले झाड तर लावू नका, फक्त तोडू नका. मुलगी झाली 1 2 3 4 5 6 वर्षाची, 7 वर्षाची, बापाला आनंद असतो मुलीचा. सगळ्यात जास्त जीव मुलीतच असतो बापाचा, आणि मुलीचाही बापात असतो. 7 वर्षाचं वय झालं, बाबा दिंडीत निघाले. बाबा दिंडीत जाणार? हो. बाबा मी येऊ का दिंडीमध्ये? बाळ लहान आहे तू, 7 वर्षाचं वय होत. नाही म्हणले, मला तुमच्या बरोबर यायचं. हट्ट धरला आणि निघाली. भजनाचा परिणाम, पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं डोळे भरून. पाहिल्यावर सांगितलं, बाबा आता मला परत यायचं नाही. ह्याला पाहिलं ना, ह्याने झडपलंय मला. हे पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, आणि आता परत नाही यायचं मला. याने झडपलंय. ते आल्या गेल्याला झडपीत असं भूत आहे पंढरपूरचं. म्हणून तुकोबराय खेदानं बोलले बर का, हा भाव वेगळा आहे की आम्ही गेलो तुम्ही जाऊ नका. गेले नाही, आले परतून आले नाही, आणि आले बी तो कोणत्या कामाचे राहिले नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, आणि जरी परत आले तर त्यांचं फक्त एकच, पांडुरंग ध्यान पांडुरंग मने, पांडुरंग ध्यान पांडुरंग मने, पांडुरंग 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 धाय पांडुरंग माये. पांडुरंग ध्यान पांडुरंग मने, पांडुरंग ध्यान पांडुरंग मने. जागृती पांडुरंग धारी पांडुरंग पांडुरंग जाने पांडुरंग आतुर बाबा, ही चालच मते गुरुजींची आहे. गुरुजींची चाल आहे. आणि अगदी पुढच्या ज्या अंतर आहे ते जसे म्हणायचे तशा बसवायचा मी प्रयत्न केला. त्याला आता 10-12 वर्षाचा काळ झाला असेल या गोष्टीला. आणि मी बऱ्याच वेळेला सांगत असतो, आहे तसं प्रामाणिक कबूल करावं. हे कुणाच आहे ते. आणि गायनाच्या बाबतीत कितीतरी त्यांचे दिसणारे शिष्य वेगळे, माझ्यासारखे काही अदृश्य शिकणारे वेगळे. हो, आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आगळं वेगळं रसायन आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. ही अवस्था परत आल्यानंतर, बाबा मला परतच यायचं नाही. आले परत निघून, एकटी थांबली तिथं.
काय नाव तिचं? तिचं नाव आहे जनाबाई. नामदेव महाराज भजन करत करत पाहतात, एकटीच बसलेली राऊळामध्ये संत कवी महिपती महाराजांच्या ओव्या येतात. कोण तुमचा ग्राम, काय तुमचे नाम, आलाशे कोठून गमन कोठे, कुठं जाणार, कुठलच्या हाट. सांगितलं हे विश्वची माझे घर, तोमेव माता च पिता तोमेव, तोमेव बंधू च सखा तोमेव. जगाचा मालक हाच माझा मायबाप आहे, गुरु बंधू तोच आहे सगळा. घरी घेऊन आले नामदेव महाराज तिला, जनाबाईला. सडा समर्जन करायचं, सगळ्या घराचं दळायचं, सगळी कामं. 7 वर्षाचं लेकरू आहे, पण जो पाहिला होता ना तो इथं फिट झालेला होता डोळ्यात, त्या नजरेत साठवला होता. जात्यावर दळायला बसली का पहिला आवाज जगाच्या मालकाला, का नाही. आवाज दिला की देवानं म्हणावं, रुक्मिणी मला जनी बोलावते जाऊ का. आणि हेच भांडणाचं कारण आहे खरं रुक्मिणीमध्ये आणि पांडुरंगामध्ये. रुसलेल्या रुक्मिणीचं मंदिर आहे पंढरपुरात. रुक्मिण रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. कोण आहे म्हणे दासी जनी, तिची करीतो येणी पणी. याला काही गरज आहे का. आणि निघावं पाव पांडुरंगाने, फक्त आवाज द्यायची जनाबाई, का नाही दळीन मी एकली, ओ का नाही दळीन मी एकली, का नाही दळीन मी एकली, दळीन जगाचा मालक जवळ यायचा. जनाबाईचा आवाज ऐकलाय, जवळ आला का काय म्हणतो जनाबाईला, जनाई दळीन मी एकली, जनाई दळीन मी एकली, जनाई दळीन मी एकली, दळीन मी एकली. जगाचा मालक इकडं आलाय जनाबाईकडे दळायला. तिकडं काकड्यावाले येत आहे आणि जनाबाई देवाला म्हणते, देवा तुला दळायचं शास्त्र कळतं का. त्याने आता दळायचं शास्त्र मला कसं कळणार, ज्याने शास्त्र निर्माण केले त्याला जनाबाई शास्त्र शिकवते. सांग काय शास्त्र आहे. पहिलं शास्त्र, जात्याचा खुटा हलतो का. 2, उजव्या पायाची आडी घालायची, डावा पाय लांब करायचा. 3, मुक्यानं दळायचं नाही. देवानं सांगावं जरी मला काय जात्यावरचे गाणे येतात का. मग एक काम कर, माग म्हण, मी पुढं म्हणते. पुढं जनाबाई, पंढरी ग माझे माहेर साजनी, पंढरी ग माझे माहेर साजनी, ओव्या कांदली ओव्या कांदली, राही रघुमाबाई सत्यभामा माता, राई रघुमाबाई सत्यभामा. जनाबाई म्हणल्यावर यांना गप बसा, पण हे गप नाही बसला. हा पाठी मागून म्हणतो, राही रघुमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली, देवा अरे गांजा आणला काय, तुझ्या माता आहे का आमच्या माता. जनाबाई म्हणते, देव म्हणतो नाही, मी भक्ताच्या अधीन झालो का आणि त्याची कामं करायला लागलो, मी माझा देवपणा सुद्धा विसरून जातो. पंढरी ग माझे माहेर साजनी, ओव्या कांदणी गावोनी, ओव्या कांदणी गावोनी. जनाबाईनं एखादा अभंग गुणगुणायचा, जात्यावर म्हणायचा, देवानं मागो म्हणायचा, आणि विटेवर आला का जनाबाई म्हणलेली अभंग
देवानं लिहून काढायचे विटेवर. हे देवाचं काम. एक वेळेला ज्ञानोबाराय दर्शनाला आले, मैपती महाराजांचा भाव भक्ती विजयातला, आणि देवानं पेन आणि कागद लपवला, अभंग लिहत होते. माऊली म्हणले, देवा कसली चालली होती यादी मला जरा पाहू द्या. कोण कोण घेतले कीर्तनकार माया ओळखीचा आहे का नाही तर सप्ताबद्ध पाहिलं ज्ञानोबाराय ना, तर काय होतं त्याच्यात अभंग लिहिलेला. ज्ञानोबाराय म्हणताय की कोणाचा लेखक कोण आहे, कोणाचा लेखक कोण आहे, पण जिला आम्ही दाशी म्हणावं अशा जनाबाईचा लेखक ब्रह्मांडाचा मालक आहे. काय अधिकार माझ्या जनाबाईचा असावा. अरे अभंग लिहिणारा कोण आहे? विश्वाचा नियंता. बर, अभंग लिहितो जगाचा मालक आणि खाली शिक्का मारतो जनी म्हणे. म्हणजे अभंग जनाबाईच्या नावानं लिहिणारा तो आहे आणि अभंग कोणता आहे ऐका ना. जो लिहत होता तो सापडला होता आणि सापडलेला म्हणत होता दरीला, दरीला पंढरीला, दरीला पंढरीला, हरीला पंढरीचा हरीला पंढरीचा म्हणजे जनाबाईनं साठवला, साठवता येतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात साठविला हरी, 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 साठविला हरी.
हे हृदय मंदिरी. साठवला त्यांची येरझार थांबते. म्हणजे हृदयरूपी मंदिरात साठवता येतो. उदाहरण क्रमांक 2 हे जर पाहायचं असलं तर मला वाटतं मोठा विषय सावता महाराजांचा. जगाचा मालक हृदयरूपी मंदिरामध्ये साठवला. नामा ज्ञान देव राहिला बाहेरी आणि माळिया भितरी गेला देव. साठवता येतो. अनंत भक्ताची उदाहरणं पाहता येतील. पण जीवनाची सफलता त्याच्यात आहे. ज्या दिवशी आमची येरझार थांबेल, याच शरीरानं जन्म मृत्यू नष्ट करता येतो. इतर शरीर पात्र नाही. इतर शरीर भोगाचं साधन आहे. भोगा यातनम शरीरम पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजता मरती बैर्यांध होती पांगुळ मुके. म्हणून याच शरीराने जन्माने जन्म संपवता येतो. असं हे मनुष्य शरीर देवानं सृष्टी निर्माण करतानीच या शरीरामध्ये विशेष ज्ञान टाकलं. सृष्टा पुराण्य विविधान्य जयात्मशक्त्या वृक्षां सरीसृप पशु खगदंश मत्स्या हेची जाणावया निज रूपाते पूर्वितेने श्री आनंदे निज मायेचे निहाते केले बहुते शरीरे. पण या शरीरात विशेष काय आहे तर बाबुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. जे ज्ञानी देह विधेयी पायी देही विलेही अवस्थेला प्राप्त होता. असं ज्ञान भगवंताने या शरीरात टाकलं. का गप्प बसावं. मनुष्याचा मनुष्यपणा खरा त्यात आहे जर त्याने नारायण साधून घेतला. मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी गिण पशुनी नाही तरी गिण पशुनी. मनुष्यपण तरी साधी नाही तरी आता संधी आहे. आपलं आयुष्य अजून बाकी आहे. या आयुष्यामध्ये क्रांती करू शकता. मानवी जीवन सफल करू शकता. पण जर आता वेळ निघून गेली आणि यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला हरिमुखी गाता हरपली चिंता. काय उत्तर देता होशील तू. यम विचारील तिथं तुला का तुला कशा करता पाठवलं होतं. अरे जे इतर शरीरामध्ये जे केलं तेच मनुष्य शरीरात केलं तर मग काय मनुष्य शरीर मिळून तुला फायदा आहे. याचा अर्थ बिना शेपटीचं काय झालंय. पाय तर पूछ नाही पायचारी मनुष्यापरी कुत्री ती. मग भक्ती जर जीवनामध्ये नसल माझी ये भक्ती विन जळो ते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. मग दगड काय कमी आहे का. धिक त्याचा संसार धिक त्याचं जीवन ज्याच्या जीवनात भक्ती नाही. जळो ते जीवन भक्तीच नाही त्याच्या जीवनात. भक्तीची नितांत गरज आहे. काय होतं भक्तीनं हरी हातात येतो. इरझार थांबते. सगळ्यात मोठं दुःख आहे जीवाच्या पाठीमाग इरझार थांबवणं. पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी च परिशयन य संसारे कलद तारे कृपया तारे पाय मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. अंगम गलितम फलितम मुंडम दशनवीनं जातं मृदुराजे गृहीत्वा दण्डं भुजन्नस्य शाखापेटं
भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मोडावते. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मुरारे. बरं इथं वाचलं कुणीच नाही, सगळे जाणारे. येथे नाही उरवाले अवतार, येरते पामर हेरते पामर. आपण तर काय यम जमका जम तडाका ये क्या जाने लड़का बे. 9 भी मर गई, 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल की बाजी. तीनों लोक पे चंद्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गई रात कोण बिचारी. यमका यम तडाका ये क्या जाने लड़का बे. मी काय म्हणलो मला नाही कळलं, तुम्हाला नाही समजलं. याचा अर्थ एकच आहे, जे जे आले ते सगळे गेले, इथं कोणीच राहिलेलं नाही. मग जाणारे आहोत आपण. मग याच जन्मामध्ये जीवनाचं सफलत्व साधून घ्या. अहो लई दुःख मोठं आहे. आईच्या उदरामध्ये जीव उलटा पडला, डोकं खाली पायवर. आजची सायकोलॉजी सांगते, जन्माला येताना जवळजवळ 99% लेकर किती एखादा आडवं फिरून जातं, त्याला पाय आडवं म्हणतात. जन्माला येताना किती मोठं दुःख. आईच्या उदरामध्ये विष्ठाले पचोईकडे नाके तोंडे कृमीकडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. काय सांगू गर्वीची यातना. मज भोगिता नारायणा सुमद पुत्र गाना क्षणा द्यातसे. किती दुःख. जन्माला आला, दुःख संपलं नाही, दुःखात वाढ झाली. याला आंघोळ घालायला लई जखड म्हातारी. जिला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही अशी म्हातारी पाणी तापायला. ती म्हणती घाला अजून जाळ. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घ्यायचं. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. ती म्हातारी असा गल्लीत पाठ टाकला का पाटावर बसणार, आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धोऱ्याच. आणि मग त्या सोनाला सांगणार आण त्या पोराला इकडं. पायावर पालथं टाकणार. पालथं टाकणं चांगलंय का हो? कल्पना करा बरं, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही म्हणशाल काय डोकं फिरलं? या बालकाला बोलता येत नाही. चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीने एखाद्याच्या पाठीवून हात फिरवला तर असं वाटतं जणू काय एखादी बोरटीच वर पडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला, उजवा हात डावा पाय, डावा हात. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कुणास ठाव. पुन्हा असा उभा धरायचा, सांग पुन्हा जन्माला येशील का. तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर आपल्याला कुंभमेळा पाहायला मिळेल. असं डोकं ठोकायचं, त्याचं गोल व्हायला पाहिजे. कानात फूक मारायची आणि एक तांब्या ओळून असं शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचं. जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि मग नाक थोडं चपटा असावा. म्हातारी गप बसत नाही, 2 बोटांनी धरून वाढणार. कोणावर पडलं का, कोणावर पडलं का. म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो भेदरलं ते पोरग. लाल चटक कोवळी कातडी, त्याची नुकतं जन्माला आलेलं. झोळी टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई येते आणि तुम्हाला विचारते का हो झोपला का. तुम्ही काय म्हणतात माहिती का, आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा हा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. बरं हे आताशी जन्म सांगतोय मी, पुढं तारुण्य आहे. आणि या तारुण्यामध्ये हे इंद्रिय आवरत नाही, धाव घेतात. प्रत्येक इंद्रिय आपापल्या दिशेला धाव घेतात. त्वचा बाहे मृदूपण, उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलाप, घ्राणम च दपारी माळा, रूप पहावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नानालेला स्वभावी, पाय वांची ती गती, ऐशी इंद्रिय ओढा उडीती. आपापल्या दिशेला धाव घेतात. आवरत असताना म्हणून भगवान म्हणले अर्जुना आपुली आपण पेया, इंद्रिय येते आया. आणि याहुनी काय धनंजय सार्थक असे. इंद्रिय आवरणं फार कठीण आहे. इंद्रियाचा स्वभावच आहे विषयामध्ये रममान होणं. हा स्वभावाची पाही इंद्रियाचा. एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युतच पूर्ण का न पाहिजे जगामाची. सांगे वात वर्ष आता पुदरे, तरी शाब्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिका धवळाने बांधन का. म्हणून इंद्रियांना विषयापासून थांबवण्याकरता प्रत्येक इंद्रियाला त्याचा धर्म कळावा. बरं जन्माला आला, तारुण्यामध्ये इंद्रिय आवरत नाही, म्हातारपणामध्ये अवघे करीत हाडाहाडा, मरणाच्या वेळेला आयुष्याची सूत्र बिघडता, भूतांचू मटे खडाडता, कायन मरत याच्याही चित्ता युगांत नोहे. किती दुःख आहे. पुन्हा पुन्हा तारुण्य, अहो पुन्हा जन्म, पुन्हा आंघोळ,
पुन्हा तारुण्य, पुन्हा म्हातारपण, एका जन्माने अनेक जन्माची सुरुवात झाली. मग देवा जन्मही नको आणि मृत्यूही नको, हे दोन्ही जर नष्ट करायचं असेल तर साठविला हरी जे हृदय मंदिरी. तो का जर साठवला जीवाची एरझार नष्ट होते आणि जीवन सफल होतं अभंगाच्या दुसऱ्या त्यांची सरली दार, त्यांची सरली दार, त्यांची सरली दार, त्यांची सरली सरली एरझार झाला सफल व्यापार. व्यापार सफल झाला, त्याची एरझार थांबली. त्याचा आपल्या हातात वेळ कमी आहे. एक 10 मिनिटं 12 मिनिटं माझ्या हातात आहेत. माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे जरा की आईबाप या विषयावरती बोला म्हणून एक वेळेला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करा. विठोबा आतापर्यंत अभंगाचा माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी याच्यावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं चांगलं वाटलं तेवढं घ्या आणि सांगून सुद्धा जर कळालंच नसेल, हे जर नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा येईल.
युग दुसरा येईल हे जरी नाही झाला. आलो दुसरा येईल जरी नाही आलो. सरस्वती महिमा काळ बांधून येईल, सरस्वती महिमा काळ बांधून येईल. शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा काळ बांधून देईल. जनार्दनी महिमा जाईल. काय बात आहे. एका जनार्दनी महिमा जाईल. एका जनार्दनी काय बात आहे. महिमा जाईल. काय बात आहे. आमचे काय बात जाईल. काय बात आहे. पिंगळा माघारी. पुढे का पिंगळा माघारी. पिंगळा मारवारे कोणी बोलतो दे का पिंगळा मारवारे. वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी कोणी बोलत नाही का पिंगळा माघारी. पिंगळा मारवारे कोणी बोलतो दे का पिंगळा मारवारे. पिंगळा माघारी. बोल बोलत नाही का पिंगळा माघारी. पिंगळा मारवारे कोणी बोलतो दे का पिंगळा मारवारे. गोड गोड आकाश झालंय कीर्तन माझं. एक 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी यशवंतराव विठोबा भालेराव यांची जी काही मुली आहेत, आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर बाप घराचं घरपण असतो. बाप हा घराचा पाया असतो. बाप हा पाठीचा कणा असतो. बाप असतो डोक्यावरची छत्री. गेल्यानंतर आम्हाला बाप कळतो, हे मोठं दुर्दैव आहे. जिवंतपणी बाप नाही कळाला आम्हाला. गेल्यावर कळतो दादा त्याचं महत्व, बाप काय असतो. इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळा. रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. अरे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो गड्या. मुलगी काळीज असते दादा, बापाच काळीज असते. सगळ्यात जास्त जीव मुलीत असतो, हे कबूल करावा लागेल बापाचा. तुम्ही कल्पना करा, बाप निष्ठुर नाही हो, त्याला घरात पात्र तसं आहे, रंगवावं लागतं त्याला. बरं ते लेकरांच्या हिताकरता त्याला रंगवावं लागतं, निष्ठुर नाही. निष्ठुरपणाचं त्याला सजवावं लागतं नाटक. नाही लय कवळ्या अंतकरणाचा आहे. मला असा बाप दाखवा, मुलगी सासरला चालली तो बाप रटला नाही. किती निष्ठुर बाप असू द्या.
अशिक्षित बाप असू द्या, सुशिक्षित असू द्या, गल्लीतला असू द्या, दिल्लीतला असू द्या, पण मुलगी सासरला चालली. हिमालयासारखा पहाड रडला होता पार्वती मातेला वाटी लावताना. विदेही राजा जनक, पण आई जानकी मातेला वाटी लावताना नाही राहलं. वराती बरोबर निघाला होता, अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो. लय जीव असतो दादा बापाचा मधीत. तुमचा विवाह झाला, गाठ सुटली आणि तुम्ही गळ्यात पडून रडतात. तुम्हाला सगळे मामा मामी काका काकू सगळे सापडतात. बहिणीनं तुमचा बाप नसल सापडला बघा तुम्हाला गळ्यात पडून रडायला. का माहिती का? नाही पाहू शकत तो सासरी जाताना मुलीला. एका कोपऱ्यात बसलेला असतो, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून एकटाच रडत असतो. 2-4 माणसं त्याला धरून आणतात. हो चला मुलगी वाटी लावायची. ज्या वेळेला बापाला पाहते ना मुलगी, सगळ्यांकडे हळू जाते, पण बाप पाहिला का पळत सुटते, कडाडून गळ्याला मिठी मारते. ढोरागुरासारखा बाप रडतो दादा. ढेकळावर पाणी पडल्यावर ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, बापाची मुलीची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. जबरदस्ती मुलीला गाडीत बसवल्या जातं. गाडी हळूहळू सुरू होते. काय आठवलं कुणास ठाव त्या बापाला, असा थाप मारतो. गाडी उभी राहते. ड्रायव्हरच्या बाजूनं नाही येत बाप. बहिणीनो आज तुमच्या बाजूने येत नाही, बाजू बदलावा लागते त्याला. जावयाच्या बाजूने जावं लागतं. कधी झुकलेला नाही तुमचा बाप कुणापुढे, कधी असे हात जोडलेले नाही तुमच्या बापानं कुणापुढे. पण आज तुमच्या करता बहिणीनो तुमचा बाप जावया पुढा असा वाकून हात जोडतो आणि काय सांगतो ऐका ना. जावई बापू काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय बर का. लय लाडात वाढवले राव तिला. एखादी चूक जर झाली तर तिची नाही बर का, तिच्या बापाची समजायची, गुन्हा पदरात घेत जायचा. वाटल्यास तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. अरे मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता दादा, त्याचं नाव बाप आहे. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद बहिणीनो फक्त माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत. एकदा का बाप गेला ना माहेरातला, तर समजायचं तुम्हाला हक्काचा उंबरा नाही चपला सोडायला. बाप आहे तोपर्यंत किती वाजता जा, कुणाच्या परवानगीची गरज नाही. पण बाप गेल्यावर विचार करावा लागतो किती वाजता जावं. कारण बाप गेला का तुम्ही मुलगी राहत नाही, तिथलच्या पाहुण्या होतात. फरक असतो दोन्हीमध्ये. आई असते तुमची, पण आईला सुनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप असेपर्यंत माहेरातला आनंद आहे दिवाळीच्या सणाचा. बाप गेला का समजायचा आपला आनंद संपला माहेरातला. निष्ठुर नाही बाप, काय केलं नाही त्यानं आपल्या करता. किती कष्ट करणारा बाप असतो. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगता, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जत्रत जायाचा. उधार पाधार कापड पोरांना न्यायचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा.
बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा डोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. म्हणून विनंती आहे, आपल्या बापाची सेवा नाही करता आली करू नका, फक्त म्हातारपणा टाकून बोलत जाऊ नका त्यांना. एक शब्द तुम्ही वाकडा बोलाल ना, जसा पहारीनं घाव घ्यावा तसा काळजाला म्हाताऱ्या बापाच्या घाव पडतो. 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल, सांभाळा. सेवा करू नका पण म्हातारपणा टाकून बोलू नका गड्या. महिपती महाराजांची एक ओवी आठवते मला आता नमो माता पिता ज्यांची सकळ तीर्थाहुनी वरिष्ठता, ज्यांचे नरदेह तत्वता पावलो अवचितानी ज भाग्य. माय बापे केवळ काशी हेच तीर्थ आहे. आई बाप घरातले पहिलं तीर्थ आपले. दिसणारे देव आहे आई आणि बाप, हे सगळ्यांनाच, पाप्यालाही दिसतात पुण्यवानालाही दिसतात. असे हे 2 देव, या 2 देवाची सेवा करा. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं घडली. अर्थात देवाला विनंती करेल, देवा पांडुरंगा परमात्म्या बाबांना परत याच भालेराव कुळामध्ये जन्माला घाल. समाजाची साधू संतांची सेवा त्यांच्या हातून घडावी. झालेली सेवा निवृत्ती दादाच्या माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्त बाई ज्ञान सगळ्या.